सर समजा जमीन भुरमट आहे, तिला लवकर पाणी लागतं, जे काळीचे तिला त्याच्याकरता मल्चिंग करा, दुसरे पर्याय ना मग त्याला दुसरे नाही. आता एक आमचा प्लॉट आहे आणि एक त्याच्याच खालून काळीचा आहे, बरोबर. तर मग पाणी तर समजा दोघाला पण सारखंच आहे. हा पण मग ते वरच्याला त्याचं म्हणणं आहे काळ्या जमिनीत जादू होऊ राहिलं. बरोबर बरोबर. काय जमीन काय राहिलं जाधव आणि भुरके जमीन व्यवस्थित बरोबर आहे ना, मापात वाटतं. मग आता तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये पाणी कमी द्यायला पाहिजे एवढंच पटलं. आता राहिला प्रश्न भुरक्या जमिनीचा, त्याला सुद्धा पाणी जास्त द्यायचं नाही. का सांगतो तुम्हाला, मोसंबीला आपण यांना बोललो मी सरला मगात की आपण त्याला माती लावली आणि त्याची साल खवर आलं काय मग खादा आपण एक प्रश्न होता, नायट्रोजनचं प्रमाण का वाढतं बरं? समजा मधमाशी बर का, तर सेटिंग टाइम मध्ये मधमाशीला आपण रात्री फवारणी घेतो, तर आपलं प्रोडक्ट वापरायला दुपारा चालन का असेल? नत्र तुम्ही सांगितलं जर काँग्रेस आलं तर नत्र जास्त आहे. आता आम्ही सॉइल टेस्टिंग केली होती, तर जमिनीमध्ये स्कोरेजन पाला जास्त आहे, अत्यंत भरपूर आहे, बरोबर, पण नत्र कमी. कसं असतं बघा, आणि जमिनीचं पीएच पण समजा 8.5 पर्यंत आहे. नायट्रोजन लेवल कमी करण्यासाठी आपल्याला तुम्ही मोसंबी झाड लावता की नाही? मोसंबी सुद्धा तुम्ही 4 वर्ष जात धरती का बरं नाही धरती? रोग येतो. काय काडीवर पिवळे पाणी येतो, याला वयात येऊ द्या. वयात आल्या शेतात काहीच होत नाही. आता एवढे झाड 2 वर्षाची बी याच्यापेक्षा लहान झाली. मग आता मला काय म्हणायचंय, तुमचे झाड 2 वर्ष जास्त जर लहान राहत असेल तर ते कुपोषित आहे. तो नियम नाही ना, तो नियम आहे का? तुम्ही संपूर्ण आहार खाऊ घालता 4 वर्ष पण 15 वर्ष दिसू लागले, पण ते ते मॅच्युअर बी नाहीये. आणि दुसरी गोष्ट हे बघा, 2 गोष्टी आहे, विस्तार म्हणजे झाडाचा विस्तार आणि वय, या दोन्ही गोष्टी पण महत्वाच्या, हे लक्षात ठेवा. याचं कमीत कमी तुमचं फळ धरायचं वय नाही, पण तुम्ही आता धरलंय ना, याला मार्ग असा आहे, लेकुरे झाली उदंड शिल्लक झाली, बरं आहे की नाही? आता त्याचा तो स्वभाव आहे फळ द्यायचा, तुम्ही लगेच घ्यायची का? का हा, असा विषय तो. म्हणजे तुम्ही याला कमीत कमी ना 15 ते 20 फळ ठेवायचे, 15 ते 20 शहाणे असाल तर त्याला तुम्ही आणि 15-20 ठेवा आणि केमिकल बिलकुल वापरू नका. बघा तुमचं माल बी होईल, काडी होईल, हरकत नाही. लवकर धरायला बी 11-12 महिने धरायला काही प्रॉब्लेम नाही, पण मग तुम्ही तेवढं पोषण द्यायची तयारी ठेवा, लक्ष ठेवा. किती दिवस? कमीत कमी 2 वर्षाचे वय. डोस टाकला, पण आमच्या गावरान टाकला हे आपलं 9-24 ह्या गावरानी यांचं पहिलं नाव द्या, PhD पहिलं नाव द्या, पुरस्कार मिळाला. आजच्या लोकांची हिजरामध्ये गावरान झाला. तुम्ही जर इंग्रजी खात्याला जर गावरान म्हणायला लागले तर का नाही इंग्रज राज्य करणार आपलं? गावरानचा हिसाब झाला. गावरान नाही, गावरान शेणखत राहत, गावाच्या रानात शेणखत राहतं, गावाच्या रानात 10-20 नाही. आपण रोगावर काम करत नाही, आपण काय करतो, झाडाची ताकद वाढ. आणि जर ताकद वाढली तर तुमच्याकडे रोग असू द्या. तुमच्या गावात चोर आहे पण चोरी करत नाही, तुमची काय तकलीफ तुम्हाला? जगू द्या त्याला. हा, चोरी करत असेल तर धरण त्याला. मग म्हणून तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये केमिकल बिलकुल बंद करा. केमिकल मुळेच हे सगळं येतं. काय बरोबर आहे. बर सर, समजा फळ आतमध्ये राहते, फांटी बाहेरून राहते, आपण जे फवारणी करतो ती त्याला काही नाही. बघा तुम्ही मला सांगा, तुम्ही कालपर्यंत जर्सी गाईचं दूध खात होते, तुम्हाला आजपासून गिर गाईचं दूध दिलं, काय तकलीफ? तकलीफ काय? हा, तुम्ही कालपर्यंत गिर गाईचं खात होते, आज तुम्हाला मी म्हणलो जर्सी गाईचं खातो का, मग तकलीफ. म्हणून अजिबात बिनधास्त वापरायचं. फक्त एकच, एकदा गिर गाईचं सुरू केलं परत ते जर्सी गाईचं जायचं. सर समजा जमीन भुरमट आहे,
तिला लवकर पाणी लागतं म्हणजे नाही काळीचे तिला त्याच्याकरता मल्चिंग करा, दुसरे पर्याय ना मग त्याला दुसरे नाही. मार्ग आता एक आमचा प्लॉट आहे आणि एक त्याच्याच खालून काळीचा आहे. बरोबर. तर मग पाणी तर समजा दोघाला पण सारखंच आहे ना. हा पण मग ते वरच्याला त्याचं म्हणणं आहे काळ्या जमिनीत जादू होऊ राहिलं. बरोबर बरोबर. काय जमीन काय राहिलं जाधव आणि भुरके जमीन व्यवस्थित बरोबर आहे ना, मापात वाटतं. मग आता तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये पाणी कमी द्यायला पाहिजे एवढंच पटलं. हो आता राहिला प्रश्न भुरक्या जमिनीचा. हो. त्याला सुद्धा पाणी जास्त द्यायचं नाही. का सांग तुम्हाला, हा. तुम्ही त्याला जर जास्त पाणी दिलं उन्हाळ्यामध्ये तर पावसाळ्यात त्याला सहन नाही होत. पण त्याला जर उन्हाळ्यात तुम्ही ताणवला तर पावसाळ्यामध्ये तो काय करतो, भरपूर पाणी ओढतो आणि जर तुमची साईज झाड एकदम रपारप मोठं होतं. कळलं का तुम्हाला? हा 20 दिवसामध्ये साईज डायरेक्ट आहे ना 100 डायरेक्ट 200 होतात. जर तुमचं झाड जर ताणवेल असेल तर. आणि शायनिंग अशी खतरनाक किती ना ते ताणवेल राहतं ना. ताण गोष्ट फार महत्वाची. एखाद्या पोराला घरामध्ये तुम्ही शिकवलं, पैसे दिले, त्याला सगळं चांगली तब्येत केली, सगळं केलं आणि त्याला कामच नाही दिलं करायला लावलं, ते फुपसं होईल. आता तो सांगितलं विचारलं त्यांना खालून ड्रिपर 4 लिटर टाकायचे वर 16 लिटर ते पण विषय वेगळा आहे. तुम्ही ड्रिपर सुद्धा वाढू नका. 8 लिटरचा ठेवा. त्याला मार्ग काय, पाणी वाढवणे म्हणजे काय करणे, तुम्ही काय करा, मल्चिंग करा नंबर 1. दुसरं ऑर्गॅनिक मॅटर वाढवा खाली. म्हणजे कृषी अमृत असेल, गो अमृत असेल, मिल्क चार्जरचं गो अमृत शोधा, ते आणि कृषी अमृत हे एकत्र करून डोस जास्त द्या. त्याच्यामुळे काय होईल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल. वॉटर चार्जर वापरा जास्त, ते पाणी धरून ठेवतं. सॉइल चार्जर तुम्ही एकरी 10 लिटर द्या एकाच वेळेस ड्रिंचिंग करून, अख्खं मुरून तुमची माती होऊन जाईल. हे टेक्निक वापरा. लक्षामध्ये तुमच्या जमिनीचं रूपांतरण करून घ्या. तुम्हाला प्रयोगच करायचा असेल ना, एक मुरुमाचा खडा घ्यायचा, सॉइल चार्जर मध्ये बुडवायचा, ते टाकून द्यायचं. हा बघा तुम्ही, कडक माती असेल एखादी ढेकूळ एकदम कडक, त्याला असं फुटत नसेल कशाने ती तुम्ही सॉइल चार्जर मध्ये टाका. काय माहिती नाही काकांना लगेच लोणीच. ही ताकद आहे सॉइल चार्जरची. म्हणून याच्यामधले जे खोलवर जाऊन अभ्यास करून तुम्ही जर वापरलं तर तुम्ही याच्यापेक्षा मास्टर बनाल. आणि माझं ती अपेक्षाच ती आहे तर तुमची फळं चांगली. यावर्षी तुमचा 1.5 कॅरेट माल आहे जवळजवळ, बरोबर आहे. म्हणजे मागच्या वर्षी 1 कॅरेट करून यावर्षी 1.5 कॅरेट माल आहे. वरून तुम्ही एकदम रिलॅक्स आहे, बरोबर की नाही. परंतु तुमचं झाड अजूनही बी तुम्हाला 7 देऊ शकतो. 2 कॅरेट निघेल. हा जर नाही तसं नाही, जर साईज बनली ना, तुम्ही साईज बनवला मग हे करा, तुम्ही जे गांडूळ खत टाकलं ना ते पांगून द्या. आता ते पांगून द्या आणि त्याच्यामध्ये काय मिक्स करा, हे SSM शक्ती, सम्राट आणि मिरा. तुमच्या काय आजूबाजूला सोयाबीन काय तुमच्या काय काय आजूबाजूला कपाशी त्यांना पण द्या. हा युरिया द्यायच्या ऐवजी 450 रुपये युरिया आहे, 450 रुपयाची मिराकल द्या. हा तुमचं DAP कितीला आहे, 1400 रुपयाला, 1300-1400 1730 रुपये घेतात आता 1730 आहे ना. तुम्ही आभार माना, आभार माना. बरं इकडे 1 गोणीच्या ऐवजी 4 गोणी येते ना, 4 गोणी येते, 4 गोणी येते आणि ते पण चांगलं. 2200 रुपयात सगळं येतं. तुम्ही काय करा, ते एका वावराला एका पट्टीला 1800 आणि एका याला आपलं टाका, तेवढंच किंमत मधलं फरक नाही. खूप रिझल्ट आहे. मी मागल्या वर्षी माझे रेस्ट टाइम मध्ये तुमचं टाकलं ना आपलं कृषी अमृत 4-5 गोणे टाकले होते तर लोक असे जाते वेळेस म्हणायचे मला, समजा असे काय करतोय झाडा खूपच भारी. खाली खोबरच ना. आणि समजा पहिले म्हणायचे ना, त्याची 550 रुपये. हो खरंच स्वस्त मध्ये फायदा खूप आहे. समजा हो मला सांगा, कंपनी सुरू झाली तेव्हापासून तीच किंमत आहे. या साहेबांचे फायदा पार 50 रुपये 10 रुपये वाला भाड्यावरही किती सुरुवातीला 50 रुपये होतं, आता 10 रुपये. बरोबर आहे. पण आम्ही किमती वाढवल्या, आमची बी प्रॉफिट कमी झाली, यांची बी कमी झाली. मोसंबीला आपण यांना बोललो मी सरला मगात की आपण त्याला माती लावली आणि त्याची साल खवर आलं, काय मग खादा आपण. मला सांगा, माती लावली आपण त्याला, मला भर लावली. एखादी गोष्ट आहे, समजा आपण कसं म्हणतो, तुम्ही साखर टाका खाली, काय येते, हा तुम्ही मिठाचे खडे टाका बरं, नाही नाही का बरं नाही. म्हणजे साखर आहे त्यांचं काय आकर्षित करतो. ज्या अर्थी तुमच्याकडे उदयी येते किंवा तुमच्याकडे खोडकिडा येतो त्या अर्थी
तुमचं झाड कमकुवत आहे. रोग आणि किडी कमजोरीमुळे येतात. तुमची माती पहिली सुपीक करून घ्या, तिच्यामध्ये निर्जंतुकीकरण आणा. रोग कोणी राहतो? कमजोर माणसाच्या घरात का स्वस्थ माणसाच्या घरात? जो खाण्यापिण्याची काळजी घेतो व्यवस्थित तो आजार राहतो का? आणि जो खाण्यापिण्याचं काय करतो त्याला काय होतं? चालतंय त्याला काय होतं हे म्हणणारे लोकांच्या घरात बी आजार, त्यांच्या गोठ्यात बी आजार, त्यांच्या बागेत बी आजार, त्यांच्या शेतात बी आजार, त्यांच्या अख्ख्या आयुष्यातच आजार आहे. एक आजार आहे. त्याला काय होती आजारच आहे ना. हा आज नाही त्याला काय होतो? हाच एक आजार आहे मोठा. तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी काय आहे कारण आहे. धूर येतं तिथे आग आहे. हा ठीक आहे, आता नाही भडकणार ती 2 दिवसांनी भडकते. धूर येतो एवढं दिवसात झाला होईल जमकाळ हवा लागेल नाही अजून. बरोबर आहे की नाही? असं येते. म्हणजे तुमच्या पिकाचं नुकसान होतच जर त्या ठिकाणी जर चुकीची पद्धत वापरली. म्हणून तुम्ही जर त्या ठिकाणी त्या झाडाला जे काही खाऊ घालता, समजा शेणखत आहे, आपलं शेणखत कशाचं आहे हो? सगळं युरिया DAPच आहे ना. चारायला काय आहे दुसरं? जरी जंगला मी चरायला जंगलात जाऊन का ढेकळं खाते का दगड खाते? म्हणजे आपल्या चाऱ्यामध्ये DAP आणि युरियाचे, म्हणून ते तुमचं शेणखत सुद्धा काय आहे? खराब आहे. त्याला आपण खूप चांगलं म्हणतो. तुम्हाला जर शेणखत चांगलं पाहिजे तर तुमच्या चाऱ्याला बिलकुल रासायनिक, तुमच्या गायांना मिल्क चार्जर वापरा, शेणखतासाठी वापरा, दुधाचा नंतर विषय काढा. ते जे तुमचं खत बनल ते 1 नंबर बनल. इकडं पैसे कोंबड खताला, गांडूळ खताला, आमक्या खताला, तमक्या खताला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे त्या गाईला खाऊ घाला ना मिल्क चार्जरचे. मिल्क चार्जर वापरलो तुम्ही गाईला. गाईच्या थोडं जार खाल्लं होतं ना, थोडी अशी ते वापरलं म्हणजे सापळा दिसत होती. वाचणार नाही. पण तिला मिल्क चार्जर एक बकेट घातली आणि एक 1 किलो 6 किलो झाली ना. ओके झाली गायला. तेवढं शिकायचं कळलं? हे शिकायचं आणि ते सातत्य ठेवायचं. तुम्ही तेवढा अनुभव घेतला आणि तुम्हाला वाटलं औषधे संपला, विषयाचा कार्यक्रम संपला, असं नाही. ते तुम्ही रेग्युलर खाऊ घातलं शेण आहे. माझ्याकडे गाई आहे. ज्या टायमाला समजा मी ते काय करत नव्हतं ना दूध वाढासाठी, तर मी ते वापरलं ना, समजा खत टाकून नाही पाहिलं ना. ज्या टायमाला समजा मी अगोदर वापरत नव्हतो त्या टायमाला मग खत जे आहे ना असं चिखलासारखं घट्ट राहते. जाऊन ते वापरलं ना तर असं खत असं चहा सारखं, चहा पावडर सारखं. आणि किती दिवसामध्ये तुमचं खत कुजतं? एक 3 महिन्यात करंट खत होऊन जातं. बरोबर आहे ना. तुम्ही ते 3 महिने तुम्ही ऑब्झर्वेशन नसेल केलं, 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये खत कुजून जातं. 1.5 ते पावणे 2 महिन्यात तुमचं खत रेडी होतो. 3 महिने काय जास्त झाले का? 3 महिने फार कमी झाले तुमच्या 2 वर्षात. बरोबर आहे की नाही? ही ताकद आहे. नाही, ही ताकद त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही वापरा. लक्षामध्ये अमृतजल वापरलं का? हो वापरलं ना. ड्रिचिंग याला वापरतात शिलाजीच्या वेळेस नाही, रेग्युलर वापरा. नाही, अमृतजल रेग्युलर वापरा. फवारणीसाठी, ड्रिंचिंगसाठी दुसरं पाणी वापरायचंच नाही. साईज तुफान होते, रोग येत नाही. ते बुंदकी फिनकी डायरेक्ट जागेवर गायब होईल. अमृतजलचं पाणी वापरा. त्याच्यानंतर खर्च नाही जास्त, 90 पैसे लिटर पडतं ना ते, काय प्रॉब्लेम. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, इन्स्टंट चार्जेस किती झाले? नाही वापरलं ते नाही. आता इन्स्टंट चार्जर स्प्रे घ्या, खतरनाक साईज होईल. इन्स्टंट चार्जर किती तुफान आहे. आता तर लय भारी. तुम्ही त्याचा अनुभव नाही घेतला. 4 ग्रॅमनी वापरा, मग कळतो. 4 ग्रॅमनी जास्त होईल, 2 ग्रॅमनीच वापरा. साठी तुम्हाला एकदम रात्रीतून मिराकल दिसेल असं नको. 2 ग्रॅमनीच वापरा. आणि कारण पानं कमी आहे ना, म्हणून 2 ग्रॅमनी. पानं जास्त असते तर मी 4 ग्रॅमनी वापरा म्हणलं, तर 2 ग्रॅमनी वापरा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, त्याचे 2 स्प्रे काढा आणि बघा साईज कशी तुफान उठते. आणि त्याला असं बेल्ट मारून ठेवायचं. नाही असं या दिवस फवारा मारायचा, फवाराच्या नंतर साईज चार्जर तुम्ही ड्रिंचिंग करत राहिले तर तुम्हाला त्रास होईल. फक्त 5-6 दिवसाला करा. 2-3 ऍप्लिकेशन करा ना, अर्धा लिटरची. अर्धा लिटर साईज चार्जर आणि साईज चार्जर घ्यायचं 1 लिटर 2 लिटर आणि अमृतजलच्या पाण्यामध्ये ड्रिंचिंग करून टाकायचं. फ्रूट चार्जर किती गेला त्याला? फ्रूट नाही, सॉइल आणि फ्रूट चार्जर वर स्प्रे मध्ये घ्यायचं. इन्स्टंट चार्जर हे खालून आणि ते वरून स्प्रेला. तुम्ही 2 जरी ऍप्लिकेशन केले ना तरी किमान 50 ग्रॅमचीच फरक पडतो. किती? 50 ग्रॅमचा 10 दिवसामध्ये.
50 ग्रॅम जर फरक पडला तर 300 350 जाईल, 200 250 जाईल, 100 150 जाईल. घेऊन टाकू काय करून घ्या. एक प्रश्न होता, नायट्रोजनचं प्रमाण का वाढतं बरं? नायट्रोजनचं प्रमाण वाढायचं कारण असं आता पाऊस पडले की नाही, आणि जर पावसामध्ये तुमची जर वीज पडली असेल जास्त वेळा, वीज जर चमकली जरी असेल, कडाडली जरी असेल, तर वीज कडाडली तर नॅचरली पाण्यामध्ये नायट्रोजन मिक्स होतं, हीट तयार होतं तिथं, आणि त्या व्हायब्रेशनमुळे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होतात आणि त्याचं लगेच सिंथेसिस होतं. मग ते कॉम्बिनेशन जे आपल्याला कॉम्पोजिशन म्हणतो आपण त्याला, त्याचं कॉम्पोजिशन होतं. जसं आपण जाळ लावतो आणि चहा तयार करतो, पाण्यात साखर आणि चहा पावडर मिसळतो, तसा प्रकार तो तो जो नायट्रोजन आहे हवेतला 78% तो डायरेक्ट पाण्यामध्ये मिसळतो, डायरेक्ट जमिनीमध्ये. ते एक मार्ग आहे. दुसरी गोष्ट, आपण जे पाणी भरतो त्या पाण्यामधून नायट्रोजनची लेवल हाय. जे पाणी आपण कॅनलचं, धरणांचं, तुमचं बोरचं पाणी, त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल हाय. या रासायनिक खतांमुळे, वॉटर सोल्युबलमुळे युरिया वगैरे सगळा विरघळून कुठं जातो, मग तो सगळा त्याच्या मी पाजरतो, मग त्याच्यामुळे जास्त वाढतो. आपण देत नाही तो, पण तरी वाढतो असं. म्हणून त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कठोर निर्णय का घ्यावे लागतात. बिलकुल रासायनिक खतं वापरायची नाही, कोंबड खतं वापरायची नाही, शेणखत आता वापरायचं नाही केमिकलचं. ते जर गोअमृत असेल तर वापरायचं असं. समजा मधमाशी बर का, तर सेटिंग टाइम मध्ये मधमाशीला आपण रात्री फवारणी घेतो, तर आपलं प्रोडक्ट वापरल्या दुपारा चालन का? असं काय असतं माहिती का, बघा पूर्वीच्या काळामध्ये मधमाशांना जे तुमच्याकडे जे धारणा आहे ना, ह्या सगळ्या केमिकलच्या प्रॅक्टिस मधून आलेले. काय होतं, दिवसा आहे ना तुमच्या झाडामध्ये ऑलरेडी मधमाशी येण्यासाठी मधमाशीला काय पाहिजे, फुलं. फुलं नाही पाहिजे, मग तिथे दुसऱ्याच्या फुलावर बसते. कधी कधी पानावर पण बसत, पानावर बसते, पानावर बसते. जर आपल्या जर शेतकरी असेल ना, का बरं, आपल्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये 4-4, 5-5 पोळे राहते, प्रचंड मधमाशी राहते. त्याचं कारण काय, मधमाशीला पाहिजे मकरंद. काय पाहिजे, तिचा मधू पाहिजे त्या पानांमध्ये, फळामध्ये, फुलामध्ये. मकरंद जर असेल तर ती पार 2 किलोमीटर होईल. किती? 2 किलोमीटर. तुम्हाला इथे पार करायची गरज नाही काही. आणि जर तुम्ही जर एखादं क्लोरोपायरिफॉस ते जर तुम्ही काही फवारलं आहे की नाही, एखादं विषारी औषध किंवा एखादं डायक्लोरोस सारखं, जसं गॅस पॉइझन आहे, ते जर फवारलं तर त्याचा गंध 2 किलोमीटर पर्यंत जातो. ते 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये लांब निघून जाते. आता याच्यामध्ये आजूबाजूला लोक केमिकल फवारतात आणि हीट तयार होतं, म्हणून केमिकलमध्ये ते काय म्हणता, रात्रीचं फवारा. बरोबर आहे, फसवायसाठी. रात्री सुरू तसंच आहे. केमिकल दिवस असतं त्यावेळेस तुम्ही किती वेळी मधमाशीचा फवारा मारा तर गरज नाही. आपल्या मुळात आपल्याला मधमाशीचा फवारा मारायची गरजच नाही काही. आपल्या फुलामध्ये मकरंदच तेवढा तयार होतो. हा, खतरनाक. सेटिंगला काही अडचण नाही आली, काहीच नाही. तुम्हाला अडचण येऊ शकत नाही ना. आगे मोळाची माशी आली, ऐकलं का, प्लॉट म्हणजे छोटे मिया नाही, बडे मिया भी आलते. तर छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह, आहे की नाही. म्हणजे मोठ्याच्या मोळाची माशी, गांधीर माशी, ती पण आली होती, आहे की नाही. मग मला सांगायचं काय तुम्हाला, आगे मोळाची माशी येते म्हणजे काय, तर त्या फुलामध्ये मकरंद तेवढा जास्त आहे. जास्त मकरंद असेल तर आगे मोळाची येते, आणि कमी मकरंद असेल तर तुम्हाला हांडेवाले पाहिजे का कळशीवाले पाहिजे, तुम्ही ठरवा, आहे का नाही. असा विषय. म्हणजे तुम्हाला मधमाशीसाठी काहीच करायचं नाही, तुम्हाला झाडाला पोषण द्यायचं. तुम्ही झाडाचं खोडं बघा ना, झोपे चटचटी का नाही, त्याचं खोड पहा तुमच्या मागे, बघा बरं कसं दिसते, लाल पोरासारखं एकदम असं फुटफुटीत दिसतंय का नाही. जोपर्यंत खोडात ताकद आहे तोपर्यंत द्यायचं काम. खोड जर सुकायला लागलं, खोडाची जर साल निघायला लागली तर समजायचं तुमचं भविष्य अंधारात, म्हणजे ICU मध्ये लावायचं. नत्राचं तुम्ही सांगितलं बुवा, जर काँग्रेस आला तर नत्र जास्त आहे. आता आम्ही सॉइल टेस्टिंग केली होती, तर जमिनीमध्ये स्फोरगन पाला जास्त आहे, अत्यंत भरपूर आहे. बरोबर, पण नत्र कमी. कसं असतं बघा, आणि जमिनीचं pH पण 8.5 पर्यंत. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, नत्र जे असतं हे व्हेरी होत राहतं सारखं. का बरं, कमी जास्त होत राहतं. पावसाळी वातावरणात एकदम वाढतं. तुम्ही आता माती घेऊन जाऊन चेक करा. सर आपण आता
आंब्या बाहेर जाऊ धरतो ना तेव्हा तर हे इजा पडत नाही ना, तेव्हा कस काय नत्र सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला मगाशी पाण्याचं उदाहरण सांगितलं ना, पाण्यातून मोठ्या प्रमाणात नत्राचा पुरवठा होतो. हवेतून म्हणजे पावसाळ्यामध्ये पावसामार्फतही होतो. त्याचे एकच सोर्स नाही ना, त्याचे विविध सोर्स आहेत. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. साधं तुमचे जनावर आहे, आपलं शेताचं पाणी समजा तुमचे जनावर आहे, तुम्ही शेतकरी कोणतरी साठवतेच ना. साठवलेलं पाणी काय शेतकऱ्याला फुटतं पाणी आपल्याला? नाही फुटत नाही, पण का पावसाचं साठवतं नाही. तुम्ही तुमच्या घरी गाय आहे ना, तुम्ही तिला खाद्य खाऊ घालता. खाद्य कुठले? कांडी राहते ती, ढेप नाही, कांडी राहते का? बरोबर आहे ना, जसं कांडी सारखी राहते. तिच्यामध्ये युरिया राहतो माहिती का तुम्हाला? प्युअर युरिया राहतो, प्युअर. मी तुमच्या गोणीतला युरिया त्याच्यात राहतो. काय डोळेवर कळली? मीठ म्हणून नाही, प्रोटीन साठी परवानगी. त्याच्यामध्ये 1% युरिया, म्हणजे 100 किलो मध्ये 1 किलो युरिया राहतो. आता ही गव्हर्नमेंटची परवानगी. किती किलो राहतो हे त्या कंपनीला माहिती. 4 किलो टाकू शकते किती, कळलं का? मग ते खाल्ल्यावर मग गाई दूध काढत जास्त, हाडं चरबी उतरतील सगळी, असं येते. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं, दिसतं कसं म्हणून जग. म्हणून नायट्रोजन लेवल जे आहे तुमची कुठून येईल याचा तपास नाही. तुमच्या शेणखतातून पण भरपूर. नायट्रोजन लेवल कमी करण्यासाठी आपल्याला काय? सिंपल गोष्ट आहे, सेंद्रिय कर्ब वाढवा. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? पाण्याचा वापर कमी करा, नंबर 1. नंबर 2, तुम्ही सॉइल चार्जरचा वापर वाढवा. जे वैदिक खत आहे त्यांचं प्रमाण वाढवा. गोअमृत तयार करा. त्याला तुम्ही मार्केटमधलं काही न खाऊ घालता आपली साधी भरडा मक्याचा, धान्याचा, तुमच्या कडधान्यांचा, आणि त्याच्याबरोबर मिल्क चार्जर खाऊ घाला. काहीच गरज नाही. म्हणजे एकंदरीत तुमच्या शंका दूर झाल्या सगळ्या. हरभरे जर विकत घेतले, बरोबर आहे, भिजत घातले, त्याच्यामध्ये एवढी कुचीर निघते. थांबा ना, ऐका ना. ते जे कुचीर निघते तुम्ही बाजार त्या कुचिराची ठरविता का हरभऱ्याची ठरविता? नाही, बाजार काय हरभरेच ठरवेल राहते. बरोबर, कुचिराची राहते ना. कुचीर अपवादी, कुचीर अपवादी, बरोबर की नाही? तसं हे 4-2 ठिकाणी दिसत नाही, हे अपवादी. तुमच्याकडे चढलाय ना, त्याचं कारण असं आहे का तुमचे पानं पाहा केवळ, तुमचे पानं पहा, झाड केवढे. आता हे एवढं झाड आहे, एवढ्या एकच वर्ष डाळिंब लावायची, फळं धरायची नाही, त्याला फळ येईल, सगळं होईल. परंतु ते झाड 24 महिन्याचं झाल्यावर जेवढे फळ देईल तेवढे देईल का? म्हणून त्याला मोठं होऊ द्या ना. तुम्ही मोसंबी झाड लावता का नाही? मोसंबी सुद्धा तुम्ही 4 वर्ष जात धरती, का बरं नाही धरती? रोग येतो. काय काडीवर त्याला वयात येऊ द्या. वयात आल्या शेतात काहीच होत. आता एवढे झाड 2 वर्षाचे बी याच्यापेक्षा लहान झाले. मग आता मला काय म्हणायचंय, तुमचे झाड 2 वर्षाचे असून जर लहान राहत असेल तर ते कुपोषित आहे. तो नियम नाही ना, तो नियम आहे का? तुम्ही संपूर्ण आहार खाऊ घालता. 4 वर्ष पण ते 15 वर्ष दिसू लागले, पण ते मॅच्युअर बी नाहीये. आणि दुसरी गोष्ट, हे बघा, 2 गोष्टी आहे. विस्तार म्हणजे झाडाचा विस्तार आणि वय, या दोन्ही गोष्टी पण महत्वाच्या, हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? तुम्ही नवीन जर गाडी घेतली ना, ते काय सांगा, त्या सर्व्हिसिंग कधी करायची? 3 महिने आणि 500 किलोमीटर. तुम्ही दोन्हीपैकी जे अगोदर केलं तेव्हा जा. कसं आहे, याचं कमीत कमी तुमचं फळ धरायचं वय नाही, पण तुम्ही आता धरलंय ना, याला मार्ग असा आहे, लेकुरे झाली उदंड, शिल्लक झाली. बरोबर की नाही? आता त्याचा तो स्वभाव आहे फळ द्यायचा. तुम्ही लगेच घ्यायची का? असा विषय तो. म्हणजे तुम्ही याला कमीत कमी ना 15 ते 20 फळ ठेवायचे, 15 ते 20. शहाणे असाल तर त्याला तुम्ही आणि 15-20 ठेवा आणि केमिकल बिलकुल वापरू नका. बघा तुमचं माल बी होईल, काडी होईल, हरकत नाही. लवकर धरायला बी 11-12 महिने, 12 महिने धरायला काही प्रॉब्लेम नाही. पण मग तुम्ही तेवढं पोषण द्यायची तयारी ठेवा, तेवढं लक्ष ठेवा. किती दिवस? कमीत कमी 2 वर्षाचे वय. आता टाकलं बा, आणखी पाणी सोडत का आपल्याला, त्या टायमाला पाणी सोडायच्या अगोदर समजा टाकलं, आणि आता 4 दिवस झाले तर भेसळ डोस टाकला. पण आमच्या गावरान टाकला, हे आपलं
924 ह्या गावरानी यांचं पहिलं नाव दे, PhD पहिलं नाव दे, पुरस्कार मिळाला. आजच्या लोकांच्या हिशोबामध्ये गावरान झाला. तुम्ही जर इंग्रजी खताला जर गावरान म्हणायला लागले तर का नाही इंग्रज राज्य करणार आपलं? गावरानचा हिसाब झाला. त्याला गावरान नाही ना, गावरान शेणखत राहत. गावाच्या रानात शेणखत राहतं, गावाच्या रानात 10-20 नाही. ज्या दिवशी तुम्ही शेण खताचं सांगितलं ते शेणखत बी गावरान नाही राहिलं म्हणे. बरोबर, खरं. आता एकच काम करा, ते झालं तुमच्याकडून जे झालं, आता याला एकच काम करा. किती झाडे तुमच्या सगळे? ते 800-600. तर याला एकदम आहे ना 5 लिटर सॉइल चार्जर आणि 1 लिटर एनर्जी बुस्टर याला द्या खालून, आणि खालून याला आहे ना पेस्ट फायटर त्याच्यामध्ये 1 लिटर टाकून द्या. पेस्ट फायटर त्याच्यामुळे काय होईल, खालून कळवपणा तयार होईल आणि मिलीबग वरती चढणार नाही. आलं लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, वरतून एक पेस्ट फायटरची आणि डिस्ट्रिक्ट फायटरची काय करा, फवारणी करा. पूर्णपणे तुमचं नायनाट होऊन जाईल. आलं लक्षामध्ये? आपण रोगावर काम करायचं नाही हे आपलं आधीच ठरलेलं आहे, पण आता पूर्वीपासून आहे म्हणून आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. आपण रोगावर काम करत नाही. आपण काय करतो, झाडाची ताकद वाढ. आणि जर ताकद वाढली तर तुमच्याकडे रोग असू द्या. तुमच्या गावात चोर आहे पण चोरी करत नाही, तुमची काय तकलीफ आहे तुम्हाला? जगू द्या त्याला. हा, चोरी करत असेल तर धरण त्याला. मग म्हणून तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये केमिकल बिलकुल बंद करा. केमिकल मुळेच हे सगळं येते. काय बरोबर आहे. बर सर, समजा फळ आतमध्ये राहते, फांटी बाहेरून राहते, आपण जे फवारणी करतो ती त्याला मला फवारणीच नाही करायची, पसंतच नाही फवारणी. बोला, फवारणीच पसंत नाही मला सांगा. लागलं पाहिजे 1 मिनिट. त्याला आळे खाते. तुम्ही पैलवान व्हायचंय, तुम्हाला सलाईनद्वारे सगळं दिलं चालत कुठून खायला पाहिजे? पूर्ण कुठून खायला पाहिजे? जेवण तुम्ही कुठून? तोंडातून. हे बरोबर आहे, म्हणजे तोंडातूनच अन्न गेलं पाहिजे ना, तसं अन्न उलटून गेलं पाहिजे. हे आपले फळे राहतो डॉक्टर पडले, यांना कुठलं इंजेक्शन आहे का? असं ते सांगू राहिले. नॅचरल त्याच्यातच तेवढी ताकद होतं. पण वळून घ्यायचं, वळून घ्यायचं. हा, येण्याचं मीच घ्यायचं आणि पेढा खायचा. असं ते हा फुकट भेटत त्याला काय खायचं कधी. पाणी आडवा, पाणी चप्पल. म्हणजे आता जे सूचना झाल्या आपल्या त्याच्यामध्ये काय शिकायला भेटलं, तुम्ही रोगावर काम करूच नका, तुम्ही किडीवर काम करूच नका. ती पद्धतच चुकीची आहे. तुम्ही जे म्हणले ना फवारे, फवारे कशाला मारतो आपण? किडीसाठी, रोगासाठी. ती जर येणारच नसेल तर का मारायची? नाही मग लोक मारतात, मला त्याला आम्ही काय करणार? काही नाही. बघा, तुम्ही मला सांगा, तुम्ही कालपर्यंत जर्सी गाईचं दूध खात होते, तुम्हाला आजपासून गिर गाईचं दूध दिलं, काय तकलीफ तकलीफ काय? हा, तुम्ही कालपर्यंत गिर गाईचं खात होते, आज तुम्हाला मी म्हणलो जर्सी गाईचं खातो का, मन तकलीफ. म्हणून अजिबात बिनधास्त वापरायचं. फक्त एकच, एकदा गिर गाईचं सुरू केलं परत ते जर्सी गाईचं जायचं. नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझा मोबाईल नंबर 82 62 00 53 51. सांगा तुमचं नाव, सांगा पत्ता, सांगा इथला. नाव राजेंद्र बैराम आगलावे, मुक्काम पोस्ट गेवराई बुद्रुक, तालुका पैठण. माझे नाव विलास बद्रीनाथ आगलावे, राहणार गेवराई, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. हे आमचे मोठे बंधू आहे. समजा यांच्या प्लॉट मध्ये सर आले होते व्हिजिट करायला. खूप माहिती दिली, खूप चांगली माहिती दिली, खूप आवडली. आणि मावरच्या वर्षी समजा खूप अति म्हणजे चांगल्या प्रमाणात आणखीन काही गलती सांगितल्या त्याच्यावर आम्ही हे करू, सुधारणा करू. सुंदर राव पिकवा. हो या काका, या काका. मी काकासाहेब तनसे, जालना आणि छत्रपती संभाजीनगर 2 जिल्ह्यात एक वितरक आणि शेतकरी माहिती केंद्र चालवतो. त्यामध्ये 2 जिल्ह्याचं काम बघून शेतकऱ्यांना जितकं होईल तितकं गायडन्स 100% होईल तितके प्रयत्न करून गायडन्स करून शेतकऱ्यांना मदत करायचं काम करतो. माझं शॉप जामखेडला आहे. अशा बऱ्याचशा जागेवर पण आपल्या शाखा आहे, जे माहिती केंद्र आहे बऱ्याचशा जागेवर. माझा मोबाईल नंबर 94 23 27 44 45. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सिनियर रक्षक समाधान शिंदे, छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्याचं कामकाज बघतो. एसीटीव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यशस्वी करतो.
माझा कॉन्टॅक्ट नंबर 8669200220. ओके 866 9 मराठी सांगायचे 8669 200 220. चालेल असं चालेल. 86 69 200 220. धन्यवाद. धन्यवाद.